आता पुढच्या बातमीकडे वळूयात। राज ठाकरे महाडमध्ये दाखल झालेले आहेत। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उद्या मनसेचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे महाडमध्ये आले आणि त्यांचं मनसैनिकांनी जे स्वागत केलं त्याची दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हा सोहळा संपन्न करायचा आहे आणि त्यासाठी स्वतः राज ठाकरे सुद्धा महाडमध्ये आलेले आहेत। तर या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्या संदर्भात एक पोस्ट केली। आपण बघूयात राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणतात। मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या विचाराचा हा वर्धापन दिन आहे। सोमवारी 9 मार्चला रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार। रायगड हा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला पवित्र किल्ला आणि त्यामुळे अशा ऐतिहासिक ठिकाणाहून ही मोहीम सुरू करणं महत्त्वाचं आहे, अशी एक पोस्ट केलेली आहे राज ठाकरेंनी आणि मनसैनिकांना आवाहन सुद्धा केलं। तर उद्या म्हणजे 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झाल्यानंतर प्रथम महाराजांच्या सदरेवरती जगदीश्वराच्या मंदिराकडे, शिरकाई देवीकडे संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांबरोबर दर्शन घेण्यासाठी जाऊन रायगडची माती कपाळावर लावत इथे सभासद नोंदणी मोहीम देखील सुरू सकाळी राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे। त्याकरता हा सभामंडप देखील टाकलेला आहे। रायगडच्या पायथ्याशी सभासद नोंदणी होणं हे प्रत्येकाचं अहोभाग्य आणि ऐतिहासिक क्षण आहे।